आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे जय महाराष्ट्र कर्मचारी संघटनेच्या वतीने दुपारी ठीक 12 वाजता आक्रोश मोर्चा काढून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे व कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी जिल्हा पालक अध्यक्ष संतोष गणेशराव बांगर, जिल्हा अध्यक्ष राजू प्रकाशराव घुगे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन रमेश दैफळे, जिल्हा सचिव अविनाश नागनाथराव दराळे, जिल्हा महिला अध्यक्ष ज्योती सदावर्ते, जिल्हा महिला सचिव सुनीता शेरंगराव मुसळे, सुनीता इंगोले, जिल्हा संघटक विवेक गायकवाड, कार्याध्यक्ष सारंग गायकवाड, खजिनदार वामन गाडेकर, जिल्हा समन्वयक कृष्णा कांबळे यांची व जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। कर्मचारी संघटनेचा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचा जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे, वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे, वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे, वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे। जय महाराष्ट्र संघटनेतर्फे आम्ही असहकार आंदोलन सुरू केलेलं होतं 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत। त्याला आम्हाला काही त्याच्यामध्ये न्याय मिळालेला नसल्यामुळे आम्हाला नाही बेमुदत काम बंद आंदोलन करणं गरजेचं पडलेलं आहे। त्याच्यामध्ये आमच्या सर्वात महत्त्वाच्या 4 मागण्या आहेत। जुनी पेन्शन मंजूर करणे, त्याच्यामध्ये वेतन त्रुटी दूर करणे, पदोन्नतीमधील स्तर कमी करणे आणि पदनाम विकास अधिकारी हे करणे। तर आमचं आंदोलन आजपासून बेमुदत संपात आम्ही सहभागी झालेलो आहेत। यानंतर आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण आंदोलनात सहभागी राहणारच।